महाराष्ट्र शासन महाराष्ट्र वन विभाग आयोजित जागतिक वन दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन वाशी येथे करण्यात आले होते। या कार्यक्रमादरम्यान वन संरक्षणाच्या प्रभावी कामाबद्दल तसेच वन सेवेतील उत्कृष्ट काम करणारे अधिकारी कर्मचारी यांना साल 2020, 2021, 2021, 2022, 2022, 2023 चे पदक वितरण महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक श्रीमती शोमिता विश्वास, प्रधान मुख्य वन संरक्षक वनजीव श्री एम श्रीनिवासन राव, MDCM चे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक संजीव गौर, प्रधान मुख्य वन संरक्षक उत्पादन व व्यवस्थापन विवेक खांडेकर, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक M श्रीनिवास रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सर्व मान्यवरांनी वन विभागाच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकला। आपल्या संभाषणात वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की या ठिकाणी सन्मानार्थ जे पदक देण्यात आले आहेत ते पदक म्हणजे तुमच्या शौर्यांचा सन्मान, जिद्दीचा सन्मान आहे आणि आपल्या मागे येणाऱ्या प्रत्येकाला हे पदक प्रेरणा देणारे आहे। आपण सगळे घटक आहोत, याच्यामध्ये कोणी छोटा मोठा नाही। मानवी त्या भावनेतून, परंतु वरिष्ठांचा मान सन्मान हा केलाच पाहिजे, वरिष्ठांच्या आज्ञा ह्या पाळल्याच पाहिजेत आणि आपल्याला दिलेल्या कर्तव्याच्या अनुसरून काम केलंच पाहिजे। तो कर्तव्याचा भाग आहे आणि ज्या माणसाचं आपल्या कामावर प्रेम नसेल त्या माणसाला त्याच्यातून यश मिळणार नाही। ही पदकं म्हणजे काय मेटलची तुकडे नाहीत, हा सन्मान आहे, हा शौर्याचा सन्मान आहे, हा तुमच्या असलेल्या जिद्दीचा सन्मान आहे आणि तो निश्चितपणे आपल्या पाठीमागे येणाऱ्या सर्वांना प्रेरणा देणारा असणार आहे। पुढे त्यांनी असेही सांगितले की महाराष्ट्राच्या भूभागापैकी 21% भूभाग हा वनांचा आहे। केंद्रीय वन विभागाने 30% पर्यंत वन खाते वाढवण्याची भूमिका आपल्याला दिली असल्याचे सांगत त्यांनी 100 दिवसाचा जो सूत्री कार्यक्रम होता त्यामध्ये यशस्वी झाल्यानिमित्ताने समाधान व्यक्त केले। आज 3 नंबरला आपलं राज्य आहे। 21% महाराष्ट्र राज्याच्या भूभागापैकी 21% भूभाग आपला आहे। केंद्रीय वन खात्याने आपल्याला तो मॅन्डेट 30% परत जाण्याची आपल्याला भूमिका दिलेली आहे। या 100 दिवसामध्ये जे आपण ठरवलं होतं त्या पद्धतीनं वनाची वाढ करण्याचा जो इष्टांक होता तो आपण पूर्ण केलेला आहे। याबद्दल एकदा टाळ्या वाजवा आणि ते दॅट क्रेडिट गोज टू आवर टीम, म्हणजे इथून तिथपर्यंत सर्व घटकांना जातं। पुढे त्यांनी असेही सांगितले की त्यांची संकल्पना राज्य सरकारच्या अर्थसंकल्पाशिवाय वन खाते स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे अशी आहे आणि यामध्ये निश्चितच वन खाते यशस्वी होईल। माझी संकल्पना आहे की राज्य सरकारच्या बजेटच्या विना फॉरेस्ट खातं स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे। नुसतं उभं राहून नाही तर चाललं पाहिजे आणि ते गतिमान पद्धतीने धावलं पाहिजे आणि तो धावेल असा विश्वास व्यक्त करतो। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।